पगार कमी आहे म्हणून सेव्हिंग शक्यच नाही असं तुम्ही स्वतःला सांगता का? जर हो, तर हा विचार आजच बदलायला हवा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पगार कमी असतानाही सेव्हिंग कशी करता येते आणि लोक नेमकी कुठे चूक करतात. तुम्ही पाहत आहात ग्रो विथ मराठी. मराठी माइंड्स ग्रोईंग स्ट्रॉंग. खरी समस्या पगार नसते. खरी समस्या असते खर्च करण्याची सवय. 15,000 पगार असलेले लोक सेव्हिंग करतात आणि 50,000 पगार असलेले लोक महिना अखेर तुटवड्यात असतात. कारण खर्च वाढतो पण प्लॅनिंग वाढत नाही. आपण काय करतो? आधी खर्च आणि उरलं तर सेव्हिंग. हे उलट केलं पाहिजे. पगार आला की आधी 500 किंवा 1000 रुपये बाजूला ठेवा. रक्कम लहान असली तरी सवय मोठी असते. पगार वाढतो तेव्हा लाईफस्टाईल पण वाढतो. कॉफी, ऑनलाईन फूड, सबस्क्रिप्शन्स हे छोटे खर्च मोठा पैसा खातात. सेव्हिंग होत नाही कारण पैसा कमी आहे म्हणून नाही, तर खर्च कंट्रोल नाही म्हणून. मोटिवेशन टिकत नाही, पण सिस्टम टिकते. ऑटो सेव्हिंग ठेवा, वेगळं अकाउंट ठेवा, ATM कार्ड वापरू नका. सेव्हिंग एफर्ट नको, ऑटोमॅटिक असली पाहिजे. सेव्हिंग म्हणजे पैसा गमवणं नाही. सेव्हिंग म्हणजे फ्युचरसाठी फ्रीडम. आज थोडं कंट्रोल, उद्या जास्त कॉन्फिडन्स. पगार कमी आहे ही एक्सक्यूज आहे. सवय बदलली तर सेव्हिंग नक्की होईल. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. ग्रो विथ मराठीला सबस्क्राईब करा. अशा